बाळा, देणार तुला. तुझ्या वाढदिवसाला लवकर पोचायचं होतं ना. बाय रोड आले असते तर उशीर झाला असता, म्हणून आले हेलिकॉप्टरनी अशी उडत. कळलं? ते ढगांच्या वरून होतं. हो. मला बसायचंय. पाहिजे मला, पाहिजे. हो बाळा, ये बस. गुड गर्ल आहेस ना तू, ये. रडायचं नाही. मी इंजेक्शन घेते, तू का रडतेस? रडू नकोस, तू गुडघा आहेस ना. चल निघूया आपण. हेलिकॉप्टर. ओले बाळा, हो हेलिकॉप्टर. चल लवकर. आई, मला हेलिकॉप्टर मध्ये बसायचं म्हणजे बसायचं. काय ग, आज उशीर का झाला? ये. आणि हे काय, आज चेहरा का पडला एवढा माझ्या बाळाचा? मला हेलिकॉप्टर पाहिजे. सकाळपासून हेलिकॉप्टरवर गाडी अडकली पाहिजे. हेलिकॉप्टर तिच्या एवढंच ना. अरे आपण बनवूया हेलिकॉप्टर. आपण त्यात काय, एक पंखा, एक बॉक्स, हे असं तयार होईल परीचं हेलिकॉप्टर घरच्या घरी. वाव. मला तसं नको. आई बसलेली हेलिकॉप्टर पोचावं. मला खरं हेलिकॉप्टर पाहिजे. असा हट्ट नाही करायचा बाळा. आईला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. काकू, अगं असं सोडून कसं जाऊ मी? चल बाळा तू माझ्याबरोबर. अगं पण तुला तिथे काम असतं ना, आम्ही खेळू ना तिच्याशी. नको काकू, मी इथे राहिली तर तुम्हाला पण त्रास आहे. एक दिवस मी ऍडजस्ट करीन ऑफिस. तू चल माझ्या. चल. आय अंडरस्टँड, पण हा कॉल मी नाही घेऊ शकत. यस सर ठरवतील. गुड मॉर्निंग. राईट. गुड मॉर्निंग. रेडी? ऑल सेट. काय प्लॅन आहे आजचा? आज नवीन ऑफिसमध्ये 2 मीटिंग्स आहेत. त्याच्यानंतर आपण सोमय्या बरोबर लंच मीटिंग करतोय. आफ्टर लंच आपण नवीन ऑफिस मधल्या स्टाफ बरोबर तुझं इंट्रोडक्शन आहे. मग आपण जातोय दिल्लीला. मग फरीदाबादच्या शर्माच्या फार्म हाऊस वरती एक छोटीशी पार्टी आहे. आणि ब्रेकफास्ट आता आपण मेहता सोबत करतोय. मी किती वेळा सांगितलंय, घरी असताना मला ब्रेकफास्ट फॅमिली बरोबर करायला आवडतो यार. तू प्लीज ते मेहता मीटिंग कॅन्सल कर. अरे पण कॅन्सल कर. ओके फाईन. गुड मॉर्निंग. सगळे आले ना अजून ब्रेकफास्टला? सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालं सर. ऑफकोर्स, फॅमिली फर्स्ट. भूक लागली असेल त्यांना. हो, आपण करूया सुरू फॅमिली ब्रेकफास्ट. बसा. गुड मॉर्निंग आजोबा. व्हेरी गुड मॉर्निंग. काकू, तेवढं रोज पुटर द्या ना प्लीज, पास करा. काका जरा ज्यूस पास करा ना प्लीज. थँक्यू सो मच. ती प्लेट जरा द्या ना इकडे. द्या बरं लवकर, जरा भूक लागली. काय रे, बराच तू? आय एम ऑल राईट. त्यांनी झालंय काय आजोबा, माझ्या बॉसचा फॅमिली ब्रेकफास्ट चालू आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की फॅमिली जरा इनविजिबल आहे. बघितलंस तू यश, आज 3 वर्षांनी तू घरी परत आलायस. तुझ्यासाठी एकाला तरी थांबावंसं वाटलं म्हणून म्हणतो, कोणीतरी हक्काचा माणूस घरात घेणे, जे कायम तुझ्या सोबत राहील, काय हवं नको ते बघेल. मला काय हवं नको ते दुसऱ्यांनी बघायला मी काय लहान आहे का आजोबा? आणि सोबतीचं म्हणाल तर आहे ना, 24 तास माझ्याबरोबर सावली सारखा. आता सावलीशी लग्न करणार आहेस का तू? आणि हो, ही सावली काही तुला स्वयंपाक करून वाढू शकत नाही. बरं चला,
निघायचंय. हे काय एवढ्या झालं तुमचं दोघांचं? आजोबा घाई करायला लागेल, आज दिवसभर खूप काम आहे. ती काम आटपून आम्हाला दिल्लीला जायचंय. हो. चला चला. यश, माझं एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोला. अतुल, ही फाईल काल तू मला सही करायला दिली होतीस बरोबर? जरा हो. बारीक लक्ष दे, नीट बघ. 1 कोटीपेक्षा जास्ती व्यवहार असलेल्या फाईल्सचे पेपर्स असे येत नाही. किरकोळ व्यवहार असलेल्या फाईल्स अशा असतात. 3-4 पानं उलटलीस की एक महत्वाचं पान दिसेल तुला. पण महत्वाच्या व्यवहारांचे पेपर्स एका वेगळ्या फाईल मध्ये यायला हवे. करेक्ट. किरकोळ व्यवहाराची फाईल समजून मी याच्यावर सही करावी म्हणून केलंय. जर बारकाईनं बघ, वरवर साधं वाटणारं प्रकरण इतकं साधं नाहीये. काय ग मिथिला, पप्पा काय शोधते? ते इयरिंग्स होते, इथेच कुठेतरी पडलं होतं. इयरिंग्स भिंतीवर? भिंतीला का नसतात का काय? मग ते रूम मध्ये पडलं असेल. मी आले शोधून आले. हे प्रकरण इतकं साधं नाहीये. ऑफकोर्स. वहिनी काय वहिनी, चला लवकर, तिथे पप्पा तुमच्या ऑफिसची कुंडली मांडतायत. काय? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. झाला का ब्रेकफास्ट? हो, आम्ही बस थोडं कामाबद्दलच बोलत होतो. तुला पटतं मी काय म्हणतो ते? हो आजोबा. तुझी इथे जास्ती गरज आहे. समीर, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून द्या. आजोबा, आम्ही आजच जातो मुंबईच्या ऑफिसला. कशाला? म्हणजे अरे, मुंबईच्या छोट्या ऑफिस मध्ये कशाला जातोयस तू? आधीच कामाचा लोड काय कमी आहे का तुला? ते ऑफिस आम्ही हँडल करतो ना, ऍज ऑलवेज. हो की नाही पप्पा? तू ठरवलंस ना मुंबईच्या ऑफिसला जायचं? मजाच. ओके आजोबा. तू थांब, बाकी सगळे जा. यशवर्धन साहेबांचं ऑफिस आपल्या मुंबईच्या ऑफिसमध्ये असणार आहे. सगळ्यांना कळवा आणि त्याप्रमाणे त्यांची केबिन तयार करा. ओके सर. वाव, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक आयडिया. अगदी माझ्या मनातलंच बोललात तुम्ही पप्पा. महत्वाचा कॉल येणार आहे मला, मी आलेच. हो. माझी तुझी रे